विशेष बातमी समोर येते आहे। गुरु हा जीवन मार्गातील दीपस्तंभ आहे। कोळेकर महास्वामीजी लिंगायकी कोळेकर महास्वामीजींचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा कोळे मठात संपन्न। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवे महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। याप्रमाणे गुरु हा परब्रह्म असून गुरु ज्ञान वैभव पर्यंत नेताना व गुरु धर्माचे पालन करणारा, आदेश देणारा व मार्गदर्शन ही करणारा असून गुरु हा आई वडील बहिणीसारखा माया करणारा तर आहेच, पण जीवनातील एकच गुरु करा व त्यांच्यावर निष्ठा प्रेम करा। अडचणीतून तोच तुम्हाला बाहेर काढणार आहे। म्हणजे गुरु हा जीवन मार्गातील दीपस्तंभ आहे, असे कोळेकर महास्वामीजींचे 31वे मठाधिपती यांनी लिंगे कोळेकर महास्वामीजी 30वे मठाधिपती यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कोळे तालुका सांगोला मठात आशीर्वादात सांगितले आहे। यावेळी शिवाचार्य वेळापूरकर महास्वामीजींची प्रमुख उपस्थिती होती। कोळे मठात द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचं गुरुमूर्ती निर्वाण रुद्र पशुपती महास्वामीजी 31वे वेळ मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव लिंगायत समाज कोळे गुरुगादी मठ संस्थान व ग्रामस्थ यांनी शिस्तबद्ध आयोजन केले होते। सुरुवातीस गुरुवर निष्ठा ठेवा, नामस्मरण करा व आपल्या अनंत अडचणीतून गुरु मार्ग काढत असतो, त्यासाठी गुरु महत्वाचा आहे, असे शिवभक्त हनुमंत कोरे महाराज व मुक्तापुरे महाराज यांनी सांगितले। तर 30वे मठाधिपती कोळेकर महाराज यांनी कधीही भेदभाव व जातीभेद केला नाही व सर्वांवर प्रेम केलं। त्याच्यामुळे आज मी कीर्तनात उभा आहे, हा माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण आहे। तसेच गुरूंच्या माध्यमातून देवाचे दर्शन होते, असे कीर्तनात सचिन कुंभार महाराज यांनी सांगितलं। महास्वामीजींच्या दर्शनासाठी कोळे मठात भक्तगणांचा महापूर दिसत होता। दुपारी 12 वाजता श्रींवर पुष्पवृष्टी संपन्न झाली। सदर प्रसंगी कोळेकर महास्वामीजी व वेळापूरकर महास्वामीजींचे स्वागत शिवभक्त तानाजी घोडसे व प्रभू कोरे यांनी केले। महाआरती शिवभक्त रामहरी घोडसे व सौ अर्चना घोडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आली व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला। यावेळी उद्योगपती बाळासाहेब एरंडे, उल्हासदादा धायकुटे, प्रशांत वल्लेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांच्यासह महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी हर हर महादेव, माऊली माऊली, गुरुराज माऊली, माजी कोळेकर माऊली नावाने मोठ्या जयघोष करण्यात आला। रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी सर्व समाजात प्रकाश देणारे होते। गुरु हा जीवनातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देण्याचं काम करतात व गुरु हा संत कुळीचा राजा असून उदबत्तीसारखा समाजात ज्ञानरूपी सुगंध देतात। कोळे मठाचा व वेळापूर मठाचा फार जवळीक व जुना संबंध आहे। या अगोदर कोळेकर महास्वामीजी व आमचे वेळापूरकर महास्वामीजी दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं व आत्ताचे कोळेकर महास्वामीजी व आम्ही दोघे एकत्र आहोत व हे नाते यापुढे राहील। मानवी जीवनामध्ये गुरु हा अत्यंत महत्त्वाचा असून 30वे मठाधिपती हे पण ती सारखी होते, पण सर्व समाजास प्रकाश देणारे होते। त्यांचे दर्शन आत्ताचे 31वे मठाधिपती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामी यांच्यामध्ये होत आहे व त्यांनी दिलेल्या मार्गाने सर्वांनी जा, म्हणजे जीवनात काहीही कमी पडणार नाही, असे शिवाचार्य वेळाकर महास्वामीजींनी यावेळी सांगितले। धन्यवाद। प्रतिनिधी रविराज शेटे, CBS न्यूज मराठी, सांगोला।